मित्रांनो नमस्कार. आज जे आपण या शेळीची ट्रीटमेंट मध्ये बघतोय तिला बघा पडलेला आहे, इथं स्पॉट पडलेला आहे, वारंवार खांजवत आहे. अशा प्रकारे डेड स्किन तिची जास्त प्रमाणात निघते. पायाला बघू शकता. तर हे सगळे आहे ते कीटकांच्या प्रादुर्भावामुळे होणारं हे जे स्किन इन्फेक्शन आहे. ह्यानी शेळी अतिशय बेचैन राहते, म्हणजे बघा वारंवार पाय झटकणार, खाण्यावरती लक्ष नाही, सतत खांजवणार, स्किन एकदम रफ होते. चांगल्या मॅनेजमेंट मध्ये सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट मिळत नाही. अशा वेळेस सर्वात प्रभावी राहतं ते हायटेक इंजेक्शन स्किन इन्फेक्शन साठी. आणि हे जी इथं स्किन गेली त्याच्यामध्ये अल्मेझॉल WS स्प्रे हा जर वापरला तर अतिशय छान रिझल्ट आहे. सतत अशी वारंवार बेचैन राहणार, खांजवणार. पण प्रॉपरली हे सर्वाचा समूळ नायनाट करायचा असेल तर जे तुमचं शेड आहे, शेडचा जो भाग आहे पूर्ण, तो कोबा किंवा फरशी असा एकदम कडक फाउंडेशन पाहिजे त्याच्यामध्ये, जे की त्यांचं सायकल तुटलं जातं पिसांचं वाहनचं. आणि जो ओपन पेस आहे तो मातीचा मृमाचा असला तरी चालेल, पण जे शेडचं सावलीचा भाग जो आहे तो प्रॉपरली. तसंच एकदा हायटेक इंजेक्शन केलं म्हणून ह्याचं समूळ नायनाट कधीच होत नाही. त्याच्यामध्ये ट्रीटमेंटचं शेड्यूल येतं. शेड्यूलमध्ये हायटेक इंजेक्शन केल्यानंतर माझ्या हिशोबाने साधारणतः 20-22 दिवसाच्या अंतरात तुम्ही नाश किंवा प्युअरॉन सोल्युशन बायटिकॉल जे येतं मणक्यावरती टाकायचं औषध, तेही छान सुंदर काम करतं त्याच्यामध्ये. 20-22 दिवसाच्या अंतराने तेही सोल्युशन मणक्यावरती टाकायचं औषध टाकलं गेलं पाहिजे. असं शेड्यूल केलं तरच चांगला रिझल्ट. म्हणजे नुसतं इंजेक्शननी किंवा नुसत्या प्युअरॉन सोल्युशननी समूळ नायनाट होणार नाही. सोबत तुम्हाला खाली कोबा किंवा फरशीही लागेल.